महामुंबईमध्ये आपण मुंबईकरांची चिंता वाढवणाऱ्या बातमीने सुरुवात करतोय। मुंबईत दिवसेंदिवस गोवरचा धोका वाढत चाललाय। कस्तुरबा रुग्णालयात 61 बालकांवर उपचार सुरू आहेत। यामध्ये उपचारादरम्यान एका 1 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय। कस्तुरबा रुग्णालयात या बालकावर उपचार सुरू होते। आतापर्यंत मुंबईत गोवरमुळे 4 बालकांचा मृत्यू झालाय। मुंबईतील झोपडपट्टी परिसरात आणि इतर भागात गोवरचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो होताना दिसतोय। मुंबईत गोवरची लागण झालेली 740 संशयित बालकं आढळून आली आहेत। पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विशेष वॉर्ड उभारण्यात आले, ज्यात गोवर सदृश्य लक्षणं असलेल्या बालकांना भरती केलं जात आहे। मुंबईतल्या गोवर उद्रेकाबाबत राज्य सरकार अलर्ट झालेलं आहे। मुंबई महापालिका प्रशासनासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेतली। गोवरचा प्रसार रोखण्यासाठी यावेळी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी पालिकेला देण्यात आले। गोवर हा असा आजार आहे की जो लसीनी 100% टाळता येतो। अगदी 100% नाही म्हटलं तरी 2 लस मिळालेल्या मुलात तो 100% होऊनच जातं प्रोटेक्शन। त्यामुळे ज्यांनी लस घेतली नसेल कोविडमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांनी ताबडतोब लसीकरण करावं। लसीकरण केल्याने एक 3 ते 4 आठवडे लागतील, पण त्यांनी तुमच्या अंगातल्या गोवर प्रतिकारक ज्या अँटीबॉडीज आहेत त्या शरीरात येतील मुलांच्या आणि ते गोवरशी लढू शकतील आणि कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत। पूर्ण मुंबईचा जो क्षेत्र आहे, आपले रेल्वे स्टेशन्स असतील किंवा हॉस्पिटल्स आहेत किंवा बस स्टॉप्स आहे किंवा इतर काही पब्लिक प्लेसेस आहे किंवा आपले जो परिसर आहे ते एकदम स्वच्छ कसा आपल्याला ठेवता येईल आणि लोकांचा सहभाग घेऊन याच्यामध्ये NCC कॅडेट्स असतील, स्काउट्स अँड गाईड्सचे आपले मुले असतील किंवा युनिव्हर्सिटी कॉलेज स्टुडंट्स आहे त्यांच्यासुद्धा याच्यामध्ये आपण कसा योगदान सहभाग करून हे मोहीम राबवून आपण दाखवून द्यायच्या की आपण मुंबई आपण कसं स्वच्छ करू शकतो। अशा प्रकारची आपण एक व्यापक मोहीम हाती घेतो आहे। आता लहान मुलांमध्ये जे काही बिमारी चालली आहे त्यासाठी माननीय आयुक्त महोदयाने सर्व मेडिकल ऑफिसर्सने बोलवला होता आणि त्यामध्ये सर्वांनी वॅक्सिनेशन करायच्या, स्पेशल कॅम्प लावून करायच्या आणि तुरंत हा स्कीम सुरू करायची आणि देशामध्ये महाराष्ट्र शिवाय जिथे झाला तिथे काय उपाययोजना सुरू केली ते पण त्याने ऑफिसरने सांगितलं आहे। साधारणतः आम्ही 10 दिवसामध्ये हा आज जे आपण वॅक्सिनेशन करताय त्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त वॅक्सिनेशन सुरू करू। मुंबईत जानेवारीपासून गोवरचे 141 रुग्ण आढळून आले, तर सध्या गोवरचे 61 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर आता लसीकरणावर प्रमुख भर दिला जात असल्याची माहिती BMCच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली आहे। पण ऑक्टोबर महिन्यामध्ये 0 ते 2 वयोगटातील सर्व मुलांचा हेड काउंट केला। त्याच्यामध्ये कोणाचं वॅक्सिनेशन झालंय आणि कोणाचं नाही झालंय याची आपण माहिती घेतली। तेव्हा असं लक्षात आलं की जवळपास 20,000 मुलं अशी आहेत ज्यांनी एकतर एकच डोस घेतलेला आहे किंवा दुसरा डोस घेतलेला नाहीये किंवा पूर्णपणे वॅक्सिनेशन झालेलं नाहीये। तर अशा 20,000 मुलांना तातडीने आता आम्ही अतिरिक्त लसीकरणाची सत्र आयोजित करून त्यांचं वॅक्सिनेशन करण्यावरती आमचं जास्त भर आहे। यानंतर बघूयात आज दिवसभरातल्या काही राजकीय घडामोडी। रस्त्यावर उतरणारा आक्रमक पक्ष म्हणजे शिवसेना। मात्र आता एका शिवसेनेचे 2 पक्ष झाले आणि ठाण्यातल्या रस्त्यावर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटलाय। त्यावरून दोन्ही पक्षातले नेते आमने सामने आलेत। ठाण्याच्या किसननगर भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले कार्यकर्ते आमने सामने आले। योगेश जानकर आणि खासदार राजन विचारे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून किसननगरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला खासदार राजन विचारे सुद्धा उपस्थित होते। यावेळी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीररित्या जखमी झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाण्यात सुद्धा आज सत्ता आहे आपल्याकडे, पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे, ताकद आहे पैशाची आणि म्हणून शिवसैनिकांवरती जर हल्ले आपण करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल
तर शिवसैनिकांचं रक्त इतकं स्वस्त नाही हे लक्षात घ्या. शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या 50 वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आणि ज्यांनी शिवसैनिकाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला ते राजकारणातून, समाजकारणातून, जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. झालेल्या राड्या प्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना खासदार राजन विचारे यांच्या समवेत 15-20 कार्यकर्ते बाहेरचे एरियाच्या व्यतिरिक्तची लोक आली आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याने दीपक साळवीकर काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांनी डायरेक्ट येऊन योगेश जानकरच्या अंगावर येणं, शिवीगाळी करणं, मारहाण करणं अशा पद्धतीने प्रकार केल्यानंतर मग कार्यकर्त्यांना राग आला. त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मुळात एखाद्याचा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी जाऊन नगरसेवकाशी अशा पद्धतीने वागणं आणि खासदारांच्या समोर अशा पद्धतीने वागणं हा केवळ भांडणं काढणं आणि सहानुभूती निर्माण करणं हा त्याच्यामागचा एकमेव उद्देश आहे. ठाणे शहर आणि जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. दुसरीकडे या बालेकिल्ल्यात ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरेंकडून दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती याचिकाच दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं होतं. तसंच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव वापरता येणार नाही असा निकाल दिला होता आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला 23 नोव्हेंबरपर्यंत धनुष्यबाणाबाबत पुरेशी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे. शिवसेना आमचे सगळे सहकारी ती लढाई जिद्दीनं आणि नेटानं लढतायत हे लक्षात घ्या. एक याचिका फेटाळलेली आहे पण जिद्द आणि हिंमत लढण्याची कायम आहे. हायकोर्टानं सांगितलेलं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगास आहे. फक्त निवडणूक आयोगाने पक्षपात करू नये, निपक्षपातीपणे निर्णय घ्यावा यासाठी आमची न्यायालयीन लढाई. सर्वोच्च न्यायालयाचाही साधारण त्याच प्रकारचा निर्णय होता आहे, त्यांचाही तोच आहे. आमची लढाई पक्षपाताविरुद्ध आहे. ज्यांनी बाळासाहेबांचेच हिंदुत्वाचे विचार गोठविण्याचा डाव रचलेला आहे त्यांनी धनुष्यबाणाचा विचार कशाला करायचा. लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं. सर्वात जास्त लोकप्रतिनिधी, सर्वात जास्त संघटनेचे पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पुढे बघूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून जल्लोषात साजरा केला जातोय. ईडीनं अटक केल्यामुळे संजय राऊतांची दसरा दिवाळी जेलमध्ये गेली होती. मात्र कोर्टानं जामीन दिल्यामुळे संजय राऊतांना वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली आहे. संजय राऊत यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली.
दैनिक सामनाच्या कार्यालयाच्या बाहेर वाढदिवसासाठी खास मंडप उभारण्यात आला होता. संजय राऊत यांचं निवासस्थान फुलांनी सजवण्यात आलं. शुभेच्छांचे बॅनर आणि रांगोळी सुद्धा पाहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं 31 जुलै 2022ला अटक केली होती, तर 9 नोव्हेंबर 2022ला संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ जेलच्या बाहेर आल्यानं पक्षाला सुद्धा मोठा दिलासा मिळाला. शिवसेना आणि शिवसैनिक यांचं जे नातं आहे ते तुम्हाला इकडे दिसलं असेल. सातत्याने शिवसैनिक येत आहेत, सर्व थरातले लोक येत आहेत. महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचे जे मुंबईच्या बाहेर आहेत त्यांचे दूरध्वनी येत आहेत. कृपा आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि सगळ्यांची की माझा वाढदिवस बाहेर साजरा होतो. संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. वयाच्या 29व्या वर्षी दैनिक सामनाचे ते कार्यकारी संपादक झाले. शिवसेनेनं संजय राऊत यांना सलग 4थ्यांदा राज्यसभेवर पाठवलं. पक्ष अडचणीत असताना संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून नेहमीच शिवसैनिकांचं मनोबल वाढवलं. कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते या दोन्ही जबाबदाऱ्या संजय राऊत यांनी सक्षमपणे पार पाडल्या. राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपची मुख्यमंत्री पदाची आणि सरकार स्थापनेची संधी संजय राऊत यांच्यामुळे हुकली. त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते. मात्र दररोज सकाळी नित्यनेमानं पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरूनही उरले. पुन्हा एकदा महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यात निर्मळ पारदर्शक पद्धतीनं कामाला लागायला हवा. आपल्या परंपरेला जपणारा महाराष्ट्र, अशी माझी आजच्या दिवशी मनाशी प्रार्थना केल्याशिवाय. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. त्यामुळे राऊत यांना जेलमध्ये जावं लागलं. पण आता जामीन मिळाल्यामुळे संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागले आहेत. नेहमीप्रमाणे ही मुलुख मैदान तोफ धडाडायला लागले आणि त्यामुळेच सुखावलेल्या शिवसैनिकांच्याकडून संजय राऊत यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या महिला पदाधिकारी रीदा रशीद यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. 15,000च्या जात मुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांना अटी शर्तींसह जामीन मिळाला. दिलासा मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मला अडकवण्याचं मोठं षडयंत्र केलं होतं असा दावा केलेला आहे. इतक्या नीच आणि हलकट पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. याचं बरोबर ऊपरवाले की काठी बचती है तो आवाज नहीं निकलती है. पुढे पाहूयात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असे आदेश वाशिम कोर्टानं पोलिसांना दिलेत. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यांच्या याचिकेप्रकरणी कोर्टाने पोलिसांना नवाब मलिकांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलाय. नवाब मलिकांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केलाय. पुढली बातमी अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहाटीच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. राज्यातील सत्तांतरापूर्वी शिंदे यांनी 50 समर्थक आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. आता राज्याची सत्ता हाती आल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र त्यावरून राजकारण रंगलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चलो गुवाहाटी. मुख्यमंत्री शिंदे करणार गुवाहाटीचा दौरा. लोकप्रतिनिधी पदाधिकारी होणार सहभागी. गुवाहाटीत कामाख्या देवीचं घेणार दर्शन. राज्यातील सत्तांतरादरम्यान आसामच्या गुवाहाटीची बरीच चर्चा झाली होती. कारण शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं होतं. त्यावेळी गुवाहाटी हे राज्यातील सत्ता कारणाचं केंद्रबिंदू ठरलं होतं.
तसंच विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदे समर्थक आमदारांविरोधात अधिवेशनादरम्यान घोषणाबाजी केली होती. आता राज्यात सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकार्यांसह पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा करणार आहेत. 21 नोव्हेंबरला बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यावेळी त्या ठिकाणी कामाख्या देवीचं मंदिर होतं, त्यामुळे त्या ठिकाणचं तीर्थक्षेत्र आणि त्या तीर्थक्षेत्राला दर्शन घेण्यासाठी आमची सर्व मंडळी गेली होती. आणि पुन्हा एकदा जो विजय प्राप्त झाल्यानंतर त्या देवीच्या दर्शनाकरता आमची सर्व मंडळी जाणार आहेत. कदाचित 21 तारखेला हा कार्यक्रम ठरतोय, अजून काही नक्की नाही आहे, परंतु 21 तारखेला हा कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. मग देवीच्या दर्शनाला गेला त्यांच्या पोटात काय दुखतं? एक देवीच्या दर्शनाने त्यांनी दर्शन घेऊन या महाराष्ट्रामध्ये हुंकार केला. चुकीचं सरकार महाराष्ट्रात आलं ते दुरुस्त केलं. आई कामाख्याच्या कृपेने दर्शन करून गुवाहाटीवरनं ते आमदार आले, त्यांनी सत्ता परिवर्तन केलं आणि सत्ता परिवर्तन केल्यानंतर दर्शनाला गेलेही, त्यामध्ये काही एवढं चिंतित व्हायचं कारण आहे? गुवाहाटी दौऱ्याकरता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या सगळ्या आमदार खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या सहकारी आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी गुवाहाटी दौऱ्यात आमदार शहाजी बापू पाटील यांचं फोनवरील संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. काय गाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. आम्ही सगळ्यांनाच नवस केला, म्हणूनच सरकार आलं. आता पुढचा नवस काय असणार आहे कामाख्या देवीकडे गेला? आता पूर्ण दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे, शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे, एकही आत्महत्या नाही झाली पाहिजे. सरकार पडलं तरी 72, पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते, पण आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर महामुंबईमध्ये आपण बघणार आहोत औरंगाबादमधली एक धक्कादायक बातमी अशी. औरंगाबादमध्ये एका रिक्षा चालकानं रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढली आणि या छेडछाडीला विरोध करत या मुलीने जे आहे ते थेट रिक्षातूनच उडी मारली. या घटनेत ही मुलगी जखमी झाली असून तिच्या डोक्याला मार लागलाय आणि या मुलीवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आणि या CCTV दृश्यांमध्ये आपण बघू शकतो, जेव्हा रिक्षा चालकाने या मुलीची छेडछाड करायला सुरुवात केली तेव्हा या मुलीने थेट रिक्षातून उडी मारली आणि थेट रस्त्यावरती पडल्यानंतर तिच्या डोक्याला मार लागला. GH दराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन क्रांती चौक, दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी औरंगाबाद शहरातील एक अल्पवयीन मुलगी गोपालटी येथून शिवाजी हायस्कूल जिल्हेकाना मार्गे जात असताना ती ज्या रिक्षामध्ये बसली त्या रिक्षामध्ये रिक्षा चालकाने तिच्याशी अश्लील संभाषण केले. त्यानंतर त्याच्या अश्लील संभाषणावरून तिला संशय आल्याने तिने शिल्लेखाना या ठिकाणी 12-15 वाजताच्या सुमारास उडी मारली. त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागून जखमी झाली होती. त्या मुलीला कोणत्याही प्रकारची रिक्षाबद्दलची माहिती नव्हती. आम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून विविध ठिकाणचे CCTV फुटेज हस्तगत करून तो रिक्षाचा फोटो किंवा CCTV फुटेजमध्ये अस्पष्ट नंबर असताना सुद्धा आमच्या लोकांनी माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन सय्यद अकबर, सय्यद हमीद यास अटक केलेली आहे आणि सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आता बातमी मुंबईतल्या दहिसरमध्ये बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बसने कारला धडक दिल्याच्या कारणावरून ही दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे प्रवाशांनी भरलेल्या बसवर तरुणांनी दगडफेक केली आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून 6 जण अजूनही फरार आहेत.
आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.